महिला आपण खूप कोणत्याही क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेतच. असं म्हणू शकत नाही की ते पोस्टाचं कामच करतात आणि त्या करू शकत नाही. खूप कोणतंही काम करू शकत महिला. देतात. आज महिला कुठपर्यंत गेली? जशी प्रतिभाताई पाटील आपल्या राष्ट्रपती झाल्या, त्याच पद्धतीने ह्या महिला देखील आज प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा असं काम या पोस्टाच्या माध्यमातून करत आहे. This is Pooja Pawar and I started a segment of Women Supports Women. महाराष्ट्रात अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांचं काम हे प्रेरणादायी आहे आणि इन्स्पायरिंग आहे. पण त्या स्त्रियांना चान्स भेटलेला नाही त्यांचं काम जगासमोर आणण्याचं. ते काम मी करण्याचा प्रयत्न करतेय. Hi, this is Pooja Pawar and welcome to you on my first interview kind of video, which is To Be Honest with Pooja Pawar. And today I'm with the person, not a person, to the woman. म्हणजे एक अशी व्यक्ती आतापर्यंत तुम्ही पोस्टमन हे नाव बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे पण आज मी ज्यांच्या सोबत आहे त्या आहेत पोस्ट वुमन. आपण आता आहोत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मोहपूर या गावात आणि जिथल्या ज्या पोस्टमन आहेत म्हणजे पोस्ट वुमन ज्या आहेत त्या आता आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडनं ऐकूया त्यांची पोस्ट वुमन होण्याची ही एक स्टोरी. मी शिवानी दिनकर कुरवाडे. मी 9/9/2023 ला लागलेली आहे पोस्ट ऑफिस मध्ये. 2 वर्ष होऊन गेलेले. कसा अनुभव पोस्ट ऑफिस मध्ये लेटर्स वगैरे येतात, पण पहिले जे येत होते का एकमेकांना पाठवायचे तसे येत नाहीत, पण हे गाडीचे वगैरे सामान, चेकबुक, बँकेचे अजून हे लेटर्स वगैरे, नोटिसा वगैरे ह्या येतात. पोस्ट ऑफिसचा उद्देश काय काय वाटतं तुम्हाला? पोस्ट ऑफिसचा उद्देश एवढंच आहे की एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवणे. कसा अनुभव आहे गेल्या काही वर्षामध्ये समजा 2 वर्षापासून तुम्ही सर्व्हिसला आहे तर काय वाटतं तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये काय बदल झालेत आतापर्यंत? पहिले काय फॉर्मल, इन्फॉर्मल लेटर वगैरे असं काही पाठवत होते. आता काय फॉर्मल हे सगळे ऑफिशियल लेटर वगैरे सगळे पाठवतात. आणि इन्फॉर्मल मध्ये सांगायचं म्हणलं तर भाऊबीजेच्या वेळेस, रक्षाबंधनच्या वेळेस राख्या वगैरे हे बहिणी भावांना पाठवतात. आणि फॉर्मल मध्ये म्हणलं तर आपले लेटर्स, नोटीस वगैरे, पॅन कार्ड, आधार कार्ड, अजून आरसी बुक असं एवढे पाठवत असतात. आणि पहिलं काय हे असं इमोशनल वालं होतं आणि सध्या ऑफिशियल वालं एवढा चेंज झालेला आहे. दुसरं काही नाही. चांगले आणि वाईट अनुभव तर तसे बरेच आलेले. पण चांगला सांगते पहिल्यांदा. चांगला म्हणजे असं आपल्या गावातले लोक कसे असतात, की असे जिव्हाळ्यानं वागतात. काही-काही चांगले असतात. जिव्हाळ्यानं वागतात, कधी जेवायला बोलवतात, कधी चहा प्यायला बोलवतात, प्रेमानं बोलतात. तेवढंच असं पोस्टमन म्हणून तेवढं थोडं असं जीव लावला तर तेवढंच असं बरं वाटतं. पॉझिटिव्ह साइड विचारायची म्हटल्यानंतर ऑफिस स्टाफ किती हेल्प करतो तो? ऑफिसचा स्टाफ सध्याचा आमचा खूपच म्हणजे भारी आणि चांगला पण आहे. सगळे हेल्पफुल आहेत आणि नेहमी असं मदत करतात. म्हणजे समजा तुमच्यासारखं जे काम आहे त्यांना एवढाच त्रास आहे की कमी जास्त? नाही. माझ्यापेक्षा दुसरी एक आहे माझी फ्रेंड. तिला तर थोडा जास्तच आहे त्रास. म्हणजे तिला कसं असं जास्त गावं आहेत. किती गाव असतात? म्हणजे जास्त म्हटलं तर 10 गावं येतात. 10 गावाचं वाटप तिला करावं आणि लागतं. तुम्हाला? आणि माझं 4 गावं असतात. एक बोंदलापुरी येती, एक मोहपुरी आणि एक पिंपळगाव, सिद्धेश्वर पिंपळगाव. हं. आणि म्हणजे कसा आहे या गावातल्या लोकांचा रिस्पॉन्स चांगलाच आहे. पण कधी-कधी असे वाईट पण लोकं भेटतात. म्हणजे कसं असं कधी रुडली वागतात. कधी म्हणजे त्यांना अशी व्हॅल्यू नसते मुलींची. पहिले कसं मुलींना एवढं व्हॅल्यू दिली जात नव्हती ना, तशीच आता पण आम्हाला एखाद्या वेळेस तशी ट्रीट भेटते त्यांच्याकडून. असंच. वाईट ट्रीटमेंट? हां, वाईट ट्रीटमेंट. काय पर्टिक्युलर एक्सपिरियन्स तुम्ही सांगाल म्हणजे एखाद्या वाईट वागणं तुम्हाला आवडलं? तसं मी आजच गावात गेले होते. तेव्हा माझं म्हणजे एका माणसाचं एक लेटर आलं होतं पॉलिसीकडून. त्यांना द्यायचा होता. मी त्यांना कॉल केला, पण ते बाहेर होते. तर त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या घरी द्यायला सांगितलं होते. मी जाणारच होते. त्यांच्या दारात उभीच होते. तर तो मुलगा बाहेर आला. त्यांनी आम्हाला बघितलं, आमच्या दोघीला पण. पण त्यांनी डायरेक्ट दरवाजा बंद केला.
तो असं खूप असं घाण फील झालं. पण जाऊ दे म्हणलं, हे होतच राहते. कधी चांगले, कधी वाईट. नंतर मी त्यांना कॉल केला, त्यांना बाहेर बोलवलं. ते घेऊन गेले. याची जाणीव पण ठेवावी त्यांनी आणि चांगले बोललं तरी तेवढंच आम्हाला चांगलं वाटेल ना. कारण की आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. त्यांचा पण काहीतरी रिस्पॉन्स असला पाहिजे. असं रूडली वागणं हे कोणालाच नाही आवडणार. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे युजली पोस्ट ऑफिस मध्ये आम्ही फक्त पोस्टमन बघितलेले आहे. म्हणजे एक असे पुरुष जे घरोघरी जाऊन पत्र पाठवतात. आज आपल्या इतर बाई कदाचित आता ह्याच्यात जीडीएस वगैरे लागलेले आहेत, बऱ्याच गोष्टी लागलेल्या आहेत. तर काय सांगाल तुम्ही की पोस्ट वुमन हा अनुभव कसा आहे? म्हणजे पोस्ट वुमन ही जी मी तुम्हाला पदवी दिलेली कशी वाटते तुम्हाला? पोस्ट वुमन या संकल्पनेबद्दल थोडं सांगा. हे म्हणजे पहिल्यांदा आणि सगळेच लोकं असं म्हणतात, की पोस्टमन, पोस्टमन, पोस्टमन. पण पहिल्यांदा मी असं ऐकते, की पोस्ट वुमेन. कारण की असं पोस्टमॅन म्हणलं, की असं थोडं चांगला शब्द वाटतो ना. हां. आणि म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याच मुली या डिपार्टमेंटमध्ये लागलेले. त्यांना मला एवढं सांगायचं आहे, की पोस्टमनची ड्युटी ही म्हणजे खरंच असं खूप अनुभव देणारी आहे आणि हा चांगलाच अनुभव आहे. माझ्या म्हणजे मी सध्या जेव्हा लागले होते का तेव्हा 19 वर्षाची म्हणजे सध्या 2 वर्ष झाले मला. एवढ्या लहान वयात एवढे चांगले अनुभव भेटण्यासाठी म्हणजे थोडं नशीबच लागतं आणि बऱ्याच मुली इथं लागलेल्या आहेत आणि त्यांना पण चांगले अनुभव आलेलेच असतील आणि गावात आम्ही रोजचं एक-एक खेडं करतो ना, त्यात नवीन-नवीन माणसं भेटतात. नवीन-नवीन त्यांच्याकडून अनुभव भेटतात आम्हाला आणि ही फक्त एक ड्युटी नाही, एक चांगला अनुभव आहे आणि मला अभिमान आहे मी हे जे काही काम करते ते. आयुष्य आणि ह्या आयुष्यात काय फरक? नाही, मी म्हणजे पहिल्यांदा शिक्षणासाठी पण बाहेर पडलेली नव्हते. ही ड्युटी लागली का तेव्हापासून मी बाहेर पडलेली आणि असं तेव्हा नंतर तेव्हाची मी आणि आताची मी दोघीत खूप असा फरक आहे. आणि म्हणजे दुनियादारी, लोकं कसे असतात, बाहेरचं वातावरण कसं असते, हे सगळं अनुभवायला भेटते या ड्युटीत. तुम्ही प्रॉपर कुठले? मी हिंगोलीची आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमकोंडा गाव आहे तिथली. तुमचा जॉब आणि तुमच्या प्रॉपर गावाचं अंतर किती? जॉब आणि हे 150 किलोमीटर येईल बघा. मग तुम्ही आता इकडेच राहता? हां, इकडेच राहते रूम करून. आजीसोबत राहते मी सध्या. काय वाटतं एकटं राहण्याचा अनुभव कसा? आई-वडिलांना सोडून एकटं राहण्याचा अनुभव तर थोडं अवघडच असतं, पण ड्युटीसाठी राहावंच लागतं. इंडिपेंडंट म्हणलं तर असं वाटतं, की आपण स्वतःचा खर्च स्वतः करू शकतो. कोणावर डिपेंड राहायचं काम नाही आणि आता 21च्या नंतर तर आपण स्वतःचं करायलाच पाहिजे. तर मग अभिमान आहे, की मी माझं स्वतःचं शिक्षण, ही ड्युटी करते. मी करत राहील. बेसिकली आम्ही ही जी मोहीम स्टार्ट केलेली आहे द वुमन सपोर्ट्स वुमन आणि ॲज अ वुमन मी ट्राय करते की तुमच्यासारख्या वुमन्सला अजूनही सपोर्ट करायचा आणि ऑल्सो त्यांच्या स्टोरीज लोकांसमोर आणायची. तुम्हाला काय वाटतं की हे शक्य होऊ शकतं माझ्याकडनं? हां, नक्कीच होईल. कारण की वुमेनला सपोर्ट करू शकते आणि असं ड्युटी केल्यावर तर म्हणजे सगळ्यांना प्राउड फील होईल ना. असं म्हणजे 150 किलोमीटरच्या अंतरावरून एक मुलगी किंवा बऱ्याच मुली असं काम करतात. म्हणजे घरच्यांना सोडून एकट्या जातात, प्रवास करतात. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या लोकांमध्ये करतात आणि त्यांना पण काहीतरी चांगले, वाईट असे अनुभव येतातच ना. मी आता थोड्या पूर्वी सांगितलं होतं, की मी पहिली अलग होते आणि आताची म्हणजे माझ्यात खूप चेंज झालेला आहे. आणि हे चेंज म्हणलं तर माझ्या मैत्रिणी पण त्याच्यासाठी काही थोडं सहभागी आहे त्यामध्ये. त्यांनी खूपच असं सपोर्ट केला मला आणि कॉन्फिडन्स हे दिला महत्त्वाचं म्हणलं तर. कॉन्फिडन्स आणि हिंमत दिली. लोकांमध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं. खरंच खूप असं सपोर्ट करतात आणि आपण म्हणतो ना वुमेनला सपोर्ट करतात का नाही? तर करतात. आता मी माझ्यावरूनच सांगते. आम्ही तिघी राहतो. आम्ही आम्ही एकमेकींना सपोर्ट करतो. पण त्या पहिल्यांदा त्यांनी मला सपोर्ट केला आणि मी एवढं सांगू शकेल, की तुम्ही चान्स घ्या, रिस्क घ्या आणि करून दाखवा. महाराष्ट्रात अशा जीडीएस म्हणून बऱ्याच स्त्रिया कार्यरत आहे ज्या घरोघरी जाऊन पत्र पाठवतात आणि ते आपले लेटर्स डॉक्युमेंट्स प्रत्येक घरापर्यंत आणि भावना पोहोचवायचं काम हे पोस्ट ऑफिस मार्फत करतायत. दिनेश महाराज उंडे
बोधलापुरीकर. आज आपल्या गावामध्ये खरंच श्री ही काय करू शकते हे दाखवण्यासाठी आमच्या गावामध्ये मी प्रत्येकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचं आधार कार्ड असेल, त्यांचे कोणी म्हातारे वयोवृद्धांचे आधार कार्ड असतील किंवा त्यांचे पोस्ट बँकेचे खाते खोलायचे असतील, ही सर्वच घरापर्यंत जाऊन देतात. आज महिला कुठपर्यंत गेले, जशी प्रतिभाताई पाटील आपल्या राष्ट्रपती झाल्या, त्याच पद्धतीने ह्या महिला देखील आज प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा असं काम या पोस्टाच्या माध्यमातून करत आहे. आणि अंकुश विष्णू बुद्धेकर, राहणार बोंदलापुरी. तुमचं कशाचं पार्सल आलं होतं आता? माझं पार्सल माझ्या बंधूच्या नावावर आले, संदीप प्रभाकर बुद्धेकर या नावावर, आणि ते मॅडमने मला दिले आता. कशी सर्व्हिस आहे मॅडम? एकदम खूप छान सर्व्हिस आहे. म्हणजे जवळपास मी 2 वर्षापासून बघतोय गावामध्ये तुमची काम करण्याची पद्धत आणि सर्व्हिस एकदम छान आहे. बरेचसे लोक मी तर म्हणतोय गावातले भरपूर लोक समाधानी असतील तुमच्या सर्व्हिस मुळे. मी तर समाधानी आहेच, पण प्रत्येक आमच्या गावातले सगळेच लोक सर्व्हिस मध्ये तुमच्या समाधानी असतील. महिला असतील, पुरुष असतील, सगळे असतील, कोणाचे आधार असतील, कोणाचे पॅन कार्ड असतील, कोणाचे पोस्टाचे काहीतरी काम असतील, ते सगळे एकदम सुरळीत होतात. महिला आपण खूप कोण्याही क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेतच. असं म्हणू शकत नाही की ते पोस्टाचे कामच करतात आणि ते करू शकत नाही. खूप कोणतंही काम करू शकत महिला. आपण तर बघतोच आता राजकीय क्षेत्रात महिला, त्याच्यानंतर सर्व्हिस कोण्या क्षेत्रात महिला, बँकेत जा तुम्ही, पोस्टात जा तुम्ही, पोलीस भरतीत जा, कोण्या ठिकाणी जा तुम्ही, महिला खूप तुम्हाला खूप प्रमाणात महिला बी आहेत कामात. मॅडमचं खूप छान काम आहे. खूप छान काम, म्हणजे मी 2 वर्षापासून बघतोय, कारण की त्यांची प्रत्येक वेळेस गाडी आली की थांबते आणि गाडी थांबल्यानंतर सर्व्हिस खूप छान देतात गावाला. एक जबरदस्त काम करतात. थँक्यू सो मच शिवानी. खूप छान वाटलं आम्हाला तुझा अनुभव ऐकून. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग इन द सेगमेंट ऑफ वुमन सपोर्ट्स वुमन. तुला छान वाटलं आमच्याशी बोलून? हां, खूपच छान वाटलं. थँक्यू सो मच. सो स्टे ट्यून फॉर वुमन सपोर्ट्स वुमन. थँक्यू सो मच. मी पूजा पवार, कॅमेरामॅन पूजा पवार सोबतच. थँक्यू.